Welcome to my home. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मला माहिती तुम्ही सगळेजण खूप जास्त एक्सायटेड आहात माझं होम टूर पाहण्यासाठी आणि या इंट्रोडक्शन व्हिडिओनंतर तुम्हाला लगेच माझं होम टूर व्हिडिओ पण पाहायला मिळणार आहे. पण त्याच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे दुबईचं जे घर होतं ना, जिथे आम्ही राहत होतो, त्या घराचं पण होम टूर माझ्याकडे आहे, म्हणजे व्हिडिओ आहे. जर तुम्ही ते पाहिलं नसेल घर किंवा होम टूर नाही पाहिलं तर मला या बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ हवा आहे. मी तो घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो स्टार्ट करूयात आपण आपलं होम टूर. मेन दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर हॉलमध्ये एंट्री होते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इथं वरती झुंबर आहे बघा, ज्याला आपण ब्लूटूथ कनेक्शन पण करू शकतो. चला आपण आपल्या सोफा सेटकडे वळूयात. हा आहे आमचा सोफा सेट, जो की एल शेप मध्ये आहे. खूप स्पेसियस आहे, मोठा आहे. आणि त्याच्या समोर आपला टीपॉय पण आहे. याच्या जो बरोबर समोर आपला टीव्ही युनिट आहे. इथे आमची टीव्ही आहे आणि हे आम्ही फर्निचर करून घेतलेलं आहे. वरती शोपीस वगैरे ठेवलेले आहेत फुलांचे. याच्या साईडला बरोबर कपाट करून घेतले आम्ही एक्स्ट्रा कपडे वगैरे ठेवून घेण्यासाठी. आणि इथे 2 खिडकी आहेत आपल्या हॉलमध्ये व्हेंटिलेशन आणि सनलाईट साठी. याच्याच वरती सीलिंग आहे बघा, खूप छान असं. चला आता किचन मध्ये जाऊया. आमचा छोटासा किचन आहे हे, ज्यामध्ये मी सारखी व्हिडिओज वगैरे बनवत असते. या कट्ट्यावरती हा कट्टा आहे. इथे गॅस आहे, एक व्हेंटिलेशन साठी खिडकी आहे. इथे साईडला आमचा फिल्टर पण आहे. इकडे भरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत. किचन कट्ट्याच्या साईडलाच आपलं भांड्याचं कपाट आहे. 2 कपाट आहेत आमच्याकडे. आणि हे सगळी जी भांडी दिसतात ना, ती माझ्या सासूची आहेत. माझी अजून लग्नातली काढलेली नाहीत, कारण की एवढी आमच्यासाठी पुरेशीर आहेत. याच्या समोर बरोबर आमचा फ्रीज आहे, जो की डबल डोअर्सचा आहे. इथे वरती फ्रीजर आहे आणि रेफ्रिजरेटर असं दोन्ही पण आहे. आणि त्याच्या साईडला बरोबर आम्ही स्टोरेजसाठी एक कपाट करून घेतलेला आहे. याच्यामध्ये 2 दरवाजा आहेत. आणि याच्या वरतीच आहे ओव्हन. आणि इकडे मी इंडक्शन ठेवलेलं आहे, जे की अजून आम्ही यूज करायला घेतलेलं नाहीये. चला, याच्या साईडला आपलं वॉशरूम आहे, जे की इंडियन वॉशरूम आहे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. कसं आहे ना, की घरांमध्ये एक तरी इंडियन वॉशरूम पाहिजेलच आणि वेस्टर्न पण पाहिजेलच. त्याच्या समोर आमची मेन एक गॅलरी येते, जे की किचनला कनेक्टेड आहे. इथेच आम्ही कपडे वगैरे वाळू घालतो, किंवा कपडे धुण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी आम्ही हा एरिया वापरतो, म्हणजे युटिलिटी एरिया आहे आमचा. आणि इकडे थोडंफार स्टोरेज साठी वगैरे आहे. चला, इथेच माझा फर्स्ट फ्लोर संपलेला आहे. चला आपण आपल्या सेकंड फ्लोर कडे वळूयात. मेन दरवाजाच्या साईडलाच पायऱ्या आहेत, त्यावरून आपल्याला सेकंड फ्लोअरला जायचं आहे. जिन्यातून वर आल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा आमचा बेडरूम लागतो लेफ्ट साईडला. चला आपण बेडरूम बघूयात. हा आहे आमचा बेडरूम. इथे बेड आहे आमचा. आणि याच्या साईडला तिकडे आणि इकडे एक कॅबिनेट आहे 2. त्याच्यावरती काही फोटोज आणि थोडंसं शोपीस साठी ठेवलेलं आहे मी. या बेड बद्दल मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगते. हा बेड ना माझ्या लग्नात दिलेला आहे. पूर्ण फर्निचर सेपरेट केलेलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही सेपरेट गादी बनवून टाकलेली आहे. तुम्हाला दाखवते. गादी सेपरेट आहे आणि ह्याचं वजन खूप जास्त आहे, खूप म्हणजे उचलत नाही मला पण. आणि मला असं वाटतं की हे आपल्यासाठी प्रॉफिटेबल आहे, सेपरेट गादी आणि सेपरेट फर्निचर बनवणं, कारण हे जास्त काळ टिकतं असं मला तरी वाटतं. याच बेडरूम मध्ये फक्त आम्ही बेड बनवलेला आहे, कोणतंही स्टोरेजसाठी किंवा कपड्याचं कपाट नाही बनवलंय, कारण की हे बेडरूम थोडीशी छोटी होती. त्यामुळे आम्ही विचार केला की फक्त बेडच बनवावा. इथे साईडला व्हेंटिलेशन साठी एक खिडकी पण आहे. आणि आता माझ्या स्टुडिओ रूम कडे किंवा आतल्या रूम कडे वळूयात. चला, खाली जसं सेम आहे ना, तसंच वरती पण आहे. ही माझी स्टुडिओ रूम आहे, स्पेसियस अशी. ही खूप मोठी वाटत असणार आहे तुम्हाला. इथेच मी नेहमी माझे व्हिडिओ शूट करत असते. इथे बरोबर या जागी मी बरोबर शूट करत असते, खिडकीवरती.
सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते, इथे कपाट आहे ज्यामध्ये माझे आणि माझ्या नवऱ्याचे कपडे आहेत दोन्हीकडे. साईडलाच इथं माझं मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे आहेत किंवा स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत समोर ठेवलेत. आणि त्याच्या साईडलाच मी अशी मोठी मिरर बनवून घेतलेली आहे, जी की मी विकत नाही घेतलेली, बनवून घेतलेली आहे. भरपूर जण लिंक मागत असतात. आणि त्याच्या साईडला एक मेकअप बॉक्सचं कपाट आहे ज्यावरती भरपूर सारं साहित्य आहे माझं. त्याच्या समोरच इथं आमचं छोटंसं टीपॉय आहे ज्यावरती आपण बसून नाश्ता वगैरे करू शकतो. खाली थोडीशी जागा कमी होती म्हणून आम्ही इथं वरती आणून ठेवलेला आहे. हा टीपॉय पण माझ्या लग्नातलाच आहे. याला मी खाली नाही ठेवलं कारण की जागा नव्हती तेवढी सफिशियंट. आमचा विचार होता की डिनर आणि टीसाठी वगैरे सगळ्यासाठीच होऊन जाईल, पण याच्यावरती खूप जास्त डस्ट पण व्हायला लागली आणि खूप अडचण व्हायला लागली खाली. त्यामुळे आम्ही लगेच याला वरती शिफ्ट केले आणि याच्यावरती सध्या मी सगळे माझे कपडे जे असतात ना धुतलेले किंवा घडी घालून ठेवलेले सगळे याच्यावर ठेवत असते. इकडे माझी रिंग लाईट पण आहे बघा. चला आता या रूम मधल्या वॉशरूमकडे आपण बोलूया. हे आमचं वेस्टर्न वॉशरूम आहे. खाली जे वॉशरूम होतं ना ते कॉमन वॉशरूम आहे आणि इथे आम्ही दोघंच यूज करत असतो. याच्यात समोर बरोबर आणखीन एक गॅलरी आहे, जशी खाली होती सेम तशीच. इथे पण आम्ही कपडे वगैरे वाळू घालतो एक्स्ट्रासाठी. आणि थोडीशी मी झाडं वगैरे लावलेली आहेत इकडच्या साईडला, जे की तुम्हाला माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये दिसत असणार आहे. हा पण युटिलिटी एरिया आहे. त्याच्या समोर मी वॉशिंग मशीन लावलेली आहे म्हणजे पाणी लगेच पास होऊ शकेल इथूनच. आणि त्याच्या समोरच आम्ही चक्की वगैरे ठेवलेली आहे. ही मम्मीकडून घेऊन आलेली झाडं आहेत, तुम्ही बघू शकता 3 झाडं आहेत आणि खूप चांगली उगवलेली आहेत. चला आता आपण आत जाऊयात. हे आहे मनी प्लांटचं झाड. ठीक आहे, तर याच्यावरती पण आम्ही कॅबिनेट करून घेतलेले आहेत एक्स्ट्रा स्टोरेजसाठी. इथे पण आहेत आणि सेम तसंच खाली पण किचनमध्ये पण करून घेतलेले आहेत. आणि मेन म्हणजे याच्यामध्येच आमची सगळी भांडी आहेत. इथं माझ्या लग्नातली भांडी आहेत आणि खाली अजून भरपूर सारी भांडी ठेवलेली आहेत. म्हणजे इथं छोटंसं आमचं स्टोरेजचं रूम आहे या 2 कपाटाच्या आतमध्ये, म्हणजेच वॉशरूमच्या वरती. चला आता आपण दुसऱ्या बेडरूमकडे जाऊया. या ही आहे आमची गेस्ट रूम, जिथे कोणी फार जास्त झोपत नाही. मेन म्हणजे इथं आमचा देवारा आहे या रूम मध्ये. आणि याच्या साईडला आमची अलमारी आहे. ही अलमारी माझ्या सासूची आहे, जी की जुनी आहे. त्याच्यावरती पण भरपूर सारं आम्ही जुनं साहित्य वगैरे ठेवलेलं आहे, ज्यामध्ये त्यांची सुटकेस वगैरे आहेत बघा. आणि ही जुनी आहे पण आम्ही या रूम मध्ये ठेवलेली आहे. ह्या 2च गोष्टी या रूम मध्ये आहेत, दुसरं सगळं मोकळंच आहे. आणि थोडंफार स्टोरेजची वस्तू आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. मेन म्हणजे या रूम मध्ये ना छान अशी गॅलरी आहे. या ही गॅलरी फ्रंट साईडची आहे, त्यामुळे खूप छान व्ह्यू येतो आणि मस्त असं सगळीकडचं दिसत असते. रस्त्यावरचं सगळीकडे छान असं हिरवळ हिरवळ दिसतंय आपल्याला. खरंच इथं खूप चांगला टाइम स्पेंड होतो माझा बराच वेळ. आणि इकडे पण आम्ही थोडीफार झाडं लावलेली आहेत. इथे ॲलोवेराचं झाड लावलेलं जे की खूप चांगल्या पद्धतीने उगवलेलं आहे. आणि इथे एक झाड आहे ज्याचं नाव मला माहित नाहीये. हे जे झाड आहे ना हे तुम्हाला काही जणांना समजलं असेल, हे तेच झाड आहे ज्याचं फूल व्हायरल झालं होतं. ते डार्क ब्ल्यू कलर मध्ये फूल येतं आणि त्याची आपण टी बनवतो ना तेव्हा ते डार्क ब्ल्यू कलर मध्ये होतं पाणी, मग त्याच्यामध्ये लिंबू टाकलं की ते लॅव्हेंडर कलर होतं बघा, तेच झाड आहे. आणि हे झाड असं पूर्ण इथपर्यंत उगवलं होतं आणि आम्ही कट केलेलं आहे कारण की याची पानं पण खूप जास्त गळत होती. आणि आता कट केल्यामुळे या झाडाला काहीतरी झालेलं आहे असं. आणि थोडेसे शोचे आहेत. आणि इथं आपली तुळस आहे. ही थोडीशी झाडं आहेत इकडच्या गॅलरीत आणि तिकडच्या गॅलरीत पण थोडी थोडी झाडं लावल्यात आम्ही. मी दरवाजा बंद करते. आता आपला शेवटचा मजला म्हणजेच 3ऱ्या मजल्याकडे जाऊयात, जिथे आमचं टेरेस आहे. त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. या इथे पण आमचे 2 टेरेस आहेत, इकडे एक आणि पुढे एक पण आहे. पहिला मी तुम्हाला आमचं मोठं टेरेस दाखवते. उन्हामध्ये मी शूट करते त्यामुळे बघू शकता ऊन किती जास्त आहे. हे आमचं मोठं टेरेस आहे.
ज्यामध्ये वाळवण असू द्या किंवा एक्स्ट्रा जे कपडे असतात तर ती सगळी आम्ही इथं धुत असतो. हे पहा, हे माझं दुसरं टेरेस आहे जे की छोटंसंच आहे आणि हे पण फ्रंट साईडलाच आहे. जसं की ती गॅलरी होती ना सेम तसंच आहे, जिकडून सगळ्या रस्त्याचा व्ह्यू येतो. सो चला आपण आता खाली जाऊयात. असं हा माझं पूर्ण होम टूर होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की सांगायचं आहे. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब पण करा. आणि काही चेंजेस तुम्हाला घरामध्ये पाहिजे असतील किंवा काही चेंज करायला हवं किंवा काही बदलायला हवं असं काही तुमच्या मनामध्ये असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मेन म्हणजे सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू अनेका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.